आपण बघतोय की अनेक मराठा आंदोलक सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आहेत. कोर्टानं कडक आदेश दिलेले आहेत. 50,000हून अधिक लोक इकडे आलेले आहेत. लाखांच्या संख्येनं वाहनं मुंबईत आलेली आहेत. त्याच्यावरती थेट कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले. परंतु जोपर्यंत आम्हाला मनोजदादा जरांगे पाटील आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही ही मुंबई सोडणार नाहीत. जरी कोर्टानं 3 वाजताचा जो काही टाइम दिलेला आहे आणि जो 3 वाजेपर्यंत जोपर्यंत कोर्टाचा निर्णय काय आम्हाला कळत नाही तोपर्यंत एकही मराठा आंदोलक ही मुंबई सोडणार नाही. मनोजदादांनी गेली 4 दिवसापासून 5 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण त्यांचं चालू आहे. परंतु अद्यापपर्यंत या सरकारने कुठलंही मराठ्यांचं एकही मागणी मान्य केलेली नाही आणि जोपर्यंत मराठ्यांची मागणी पूर्ण होत नाही, आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत एकही मराठा ही मुंबई सोडणार नाही. एक मराठा, एक मराठा. खरं तर आपण बघतोय हे मराठा बांधव कोर्टाच्या बाहेर आहेत. कोर्टानं हेही म्हटलेलं आहे की ज्या वेळेला यापूर्वी आदेश देण्यात आले तुम्हाला परवानगी नव्हती तरी सुद्धा तुम्ही 2 दिवस मैदानात होतात. नाही, जेव्हा मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईला त्यांच्या आरक्षणाची 29 तारीख ही 4 महिन्यापूर्वी ठरलेली होती आणि याचं सरकारला संपूर्ण ह्या आरक्षणाबद्दल आंदोलनाबद्दल संपूर्ण माहिती होती. असं असताना देखील या सरकारनं आलेल्या आंदोलकांची कुठलीही खाण्यापिण्याची राहण्याची कसलीही व्यवस्था केली नाही. उलट सरकारने असे आदेश दिले की सर्व मुंबईतील दुकानं, पानटपऱ्या, चहाचे हॉटेल हे बंद केलेले आहेत आणि माझ्या मराठा आंदोलकाचे या मुंबईमध्ये हाल झालेले आहेत. परंतु ही बातमी जशी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचली आणि महाराष्ट्रातून घराघरातून संपूर्ण खेड्यावाड्या तांड्यातून संपूर्ण मराठा आंदोलकांसाठी या ठिकाणी अन्न आणि शिदोरी आलेली आहे. आज इतकी शिदोरी मुंबईत आलेली आहे की पूर्ण मुंबई देखील जीवशक्ती असा आमचा मराठा बांधव शेतकरी कुटुंब ही ज्याच्यावरती ही मुंबई चालते. मुंबई आमचीच आहे आणि मराठ्यांचीच मुंबई आहे. त्यामुळे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय या मुंबईतून एकही आंदोलक हलणार नाही. जोपर्यंत मनोजदादा जरांगे आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत एकही कार्यकर्ता, एकही आंदोलक या मुंबईच्या बाहेर जाणार नाही. कोर्टाचे आदेश अतिशय कडक आहेत, महत्वाचे आहेत. 3 वाजेपर्यंत राज्य सरकारनं आपली अॅफिडेव्हिट सादर करायला लावले आहेत ना. आता आमचे वकील साहेब आहेत, मनोज दादा जे निर्णय घेतील ते मान्य करू आम्ही. कोर्टाच्या आदेशाचे पालन करायला आम्ही सर्व आंदोलक तयार आहेत. आम्ही कोर्टाच्या आदेशाच्या पुढे जाणार नाहीत. माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे देखील कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार आहेत आणि आम्ही कोर्टाचा जो काही 3 वाजता आदेश येईल त्या आदेशाचं संपूर्ण आंदोलक आम्ही पालन करू आणि त्याप्रमाणे वागू. परंतु माननीय सरकार यांनी देखील आमच्या भावना समजून घेऊन आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं द्यावं, म्हणजे जेणेकरून या मुंबईमध्ये आम्हालाही जास्त दिवस थांबायची काही हे नाही. स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं आंदोलन आहे, लोकांचं आंदोलन आहे. आजपर्यंत जी आंदोलनं होतात ती पुरस्कृत आंदोलनं होत असतात, पण लोक होऊन या ठिकाणी उपस्थित राहून पदरमोड करून गोरगरीब जनता या ठिकाणी, शेतकरी जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. या आंदोलनाला खूप महत्व आहे. कोर्टानं आणि सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करावा ही विनंती आहे आमची. कोर्टानं ज्या वेळेला आदेश दिले त्यावेळेला राज्य सरकार आणि म्हणजे सदावर्ते आणि इतर अनेक जे जरांगेंचे वकील होते त्यांनाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाही आणि जर हे पालन होत नसेल, सर्वसामान्यांना त्रास होत असेल तर आम्ही थेट कारवाईच्या भूमिकेत येऊ. कोर्ट कारवाई करण्याच्या भूमिकेत येऊ. नाही मॅडम, कारवाई करायचा विषय दुसरा आहे, पण आम्ही गालबोट लावावा असं काही केलंच नाही अजूनपर्यंत. आंदोलन आहे सगळं शांततेच्या मार्गानं आणि रीतसर चालू आहे. असं आहे की कुणाला त्याचा त्रास झालाय की कोणी असं म्हणणार नाही की या आंदोलकांच्यामुळं की असं तुमचं आर्थिक नुकसान झालंय किंवा काय असं झालंय. कोर्टाने असं म्हटलेलं आहे की अनेक शाळा, महाविद्यालय, प्रवाशांना घराबाहेर पडणं, मुंबईकरांना घराबाहेर पडणं कठीण झालं. त्यांचा जो नित्यक्रम आहे तो व्यवस्थित चालू आहे. आता जे आम्ही सगळे बाईट वगैरे बघतोय सगळेजण म्हणतात आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, आमचं जीवन सुरळीत चालू आहे. थोडाफार त्रास होणार आहे, आम्ही तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही. आम्ही फक्त आमच्या जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण आम्ही इथं मागायला आलेलो आहे आणि ते तुमचं देणं काम आहे. कारण काय तर आम्ही ही जी मुंबई आहे ती आमचीच आहे. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आलेलो नाही कुठनं. आम्ही महाराष्ट्रातले लोक आहोत आणि आमच्या हक्कासाठी तुम्ही आमच्यावरती पाळे आणलेले आहे. तुम्हाला वारंवार हे जे करून गेल्या वर्षी सुद्धा काय केलं होतं, ज्या वेळेला मोर्चा आणलेला होता त्यावेळी आपलं काहीतरी आम्हाला चेलाबाड करून तुम्ही इथून आम्हाला वाशीतूनच माघारी पाठवलेलं होतं. आणि असं काय गालबोट लागण्यासारखं किंवा एवढी काय विस्कळ तुम्हाला असं वाटत असेल का असं मला वाटत नाही. मैदान खाली करावं लागणार आहे. मैदान खाली करण्याची तुमची तयारी असेल जरांगे पाटील दादा देतील तो आदेश आम्ही मराठा समाज मान्य करणार. कोर्टाच्या आदेशाहीपेक्षा महत्वाचं असणार आहे की जरांगेंची भूमिका नेमकी काय असेल. कोर्टाचा आदेश, मराठा समाज हा कोर्टाचा आदेश मानणार आहे, पण आमचा नेता 4 दिवस झाला उपाशी आहे. आम्ही काय करायचं ती तुम्ही सांगा. मग आम्ही काय करायचं ते. आणि सरकार मराठी समाजाला न्याय द्यायला पूर्ण अपयशी ठरलंय.
आम्ही न्यायालयाला मानणारे संविधानाला मानणारा मराठा समाज आहे. पण असं झालं की सरकारची भाषाच न्यायालय बोलायला लागले. उपोषण सोडा, खाली करा, मैदान खाली करा, ही आमच्यावर अन्याय चाललेला आहे थोडक्यात. खरं तर इतके दिवस तुम्ही मैदानात आहात. यापूर्वी अनेकदा शिंदे स्वतः असतील किंवा सरकारच्या वतीनं अनेक नेत्यांनी तुमच्याशी मध्यस्थी करण्याचे यापूर्वी प्रयत्न केले. मुंबईत मात्र तसं काही घडलं नाही. नाही, अनेक आमदार, अनेक खासदार या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील जे आझाद मैदानावरती उपोषणासाठी बसलेले आहेत. हा सरकारच्या वतीनं सरकारनं पण पाठवले आहेत, परंतु येऊन फक्त मनोजदादा जरांगे पाटलाशी फक्त हितगुज केलेली आहे. परंतु कोणत्याही नेत्याने अद्यापर्यंत सरकार दरबारी आमची कुठलीही मागणी मान्य झाली किंवा अशा प्रकारचं कुठलंही आम्हाला आमच्या आंदोलकाला आजपर्यंत कळवलेलं नाही आणि तशी कुणी आतापर्यंत आश्वासन देखील दिलेलं नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं, म्हणजे जेणेकरून आमच्यावर अन्याय होणार नाही. आम्ही काय हक्काच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागत नाहीत आणि जोपर्यंत मनोजदादांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही कोणी आंदोलन घालणार नाहीत. आणि कोर्टाचा जो काही 3 वाजता निर्णय येणार आहे त्या निर्णयाचं देखील आम्ही मराठा बांधव त्याचे पालन करणार आहेत. ज्या पद्धतीनं सरकारची भूमिका येणं अजूनही अस्पष्ट आहे, सरकारकडनं कोणतंही आश्वासन मिळालेलं नाहीये, परंतु कोर्टाचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. सुनावणी झालेली आहे, कोर्टाचे आदेश येणं अजून तसं बघायला गेलं तर बाकी आहे, परंतु 3 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. हा कोर्टाने जी 3 वाजेपर्यंतची वेळ दिलेली, पण गेली 18 महिने झालं याच सरकारने आज तेच 3 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हेच आहेत जे पूर्वी होते 18 महिन्यापूर्वी. त्यांनी 18 महिने उलटून पण त्यांना आम्हाला न्याय देता आलेला नाही. आणि मनोजदादा ज्यावेळेस आम्ही मराठा समाज असे जो खेड्यापाड्यामध्ये शेती वगैरे करणारा मराठा समाज आज याच्यासाठी जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष आहे. अनेक वाहनांची तपशील सुद्धा कोर्टानं मागितलंय. मनोजदादा जरांगे पाटील यांचा निर्णय अंतिम राहील. कोर्ट काहीही निर्णय देऊ दे, परंतु आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. खरं तर या सगळ्या आंदोलनकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आम्हाला होत नाही, जरांगे पाटील आदेश देत नाही, तोपर्यंत आम्ही मैदानातच राहणार, आमच्या भूमिकेवरती ठाम राहणार. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सुनावणीनंतर आपण बघतोय की अनेक कार्यकर्त्यांकडनं येत आहेत.